2 ते 3 दिवस आणि 10 ठिकाणं? हे कसं शक्य आहे? हो आहे. खूप छान ठिकाणं आहेत. तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करू शकता ह्या ट्रिपला. सर्वात आधी आम्ही पोहोचलो आदमापूरला. आदमापूर हे होतं बाळूमामाचं शहर. तिथे खूप छान मंदिर आहे. तिकडून 10 ते 12 किलोमीटर अलीकडे आलो. कन्हेरी मठ बघितला. परत 10 ते 12 किलोमीटर अलीकडे आलो आणि शाहू पॅलेस बघितलं. शाहू पॅलेस हे कोल्हापूरमध्ये आहे. खरं तर आम्ही कोल्हापूरलाच गेलो होतो. मग कोल्हापूरमध्ये आपण मध्यवर्ती गेलो, रंकाळा लेक बघितला. तिथून परत आम्ही थोडंसं पुढे गेलो आणि महालक्ष्मी देवीचं मंदिर बघितलं. खूप छान मंदिर होतं. छान दर्शन घेतलं आणि तिथेच मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी निघालो, पन्हाळागड बघितला. पन्हाळागड बघून झाल्यावर ज्योतिबाचं दर्शन घेतलं. खूप छान मंदिर आहे ज्योतिबाचं बाबा. मग बघितली सूर्यमंदिर प्रतिकृती. ही त्या वाटेतच लागते. आता आम्ही निघालो होतो गणपतीपुळेला. आता येऊन पोहोचलो गणपतीपुळेला. गणपतीपुळेमध्ये छान समुद्रकिनारा होता. खूप वेळ स्पेंड केला तिथेच. गणपतीपुळेमध्येच आम्ही खूप छान छान ॲक्टिव्हिटीज पण केल्या. नंतर मग आम्ही दुसऱ्या दिवशी तिथेच मुक्काम केला आणि परत येताना प्रतिबालाजी बघितलं.